नमस्कार, इझी पॅरेंटिंग विथ अक्षतामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत आहे। तर मागच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की मुलांच्या परीक्षेची तयारी कशी करून घ्यायची। तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथून तुम्ही तो नक्की पहा। त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मुलांच्या विषयांची जी पेपर पॅटर्न दिलेली असते त्याच्या अकॉर्डिंगली त्यांना प्रश्नपत्रिका तयार करून द्यायची। तर माझ्या एका मैत्रिणीने मला कमेंट करून सांगितलं की ती प्रश्नपत्रिका कशी तयार करायची। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मुलांना प्रश्नपत्रिका तयार करून देणं का गरजेचं आहे, किंवा प्रत्येक विषयाचे जे पेपर पॅटर्न समजून घेणं किंवा मुलांना समजावणं का गरजेचं आहे तेच मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर प्रत्येक शाळेतून प्रत्येक विषयाची पेपर पॅटर्न म्हणा किंवा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप दिलं जातं आणि त्यामध्ये तुम्ही पाहिलंच असेल की प्रश्न पहिला असतो ज्यामध्ये मोस्टली रिकाम्या जागा भरा किंवा मग खाली चुकी बरोबर, ट्रू ऑर फॉल्स, मॅच द फॉलोइंग, आन्सर इन वन वर्ड किंवा आन्सर इन ब्रीफ, हे सर्व प्रश्न असतात। आता ह्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप मुलांना सांगणं किंवा समजवणं खूप जास्त गरजेचं आहे। याचं कारण मी तुम्हाला सांगते। आपण जेव्हा मुलांकडून फक्त अभ्यास करून घेत असतो आणि मुलांना माहितीच नसते की पेपर एक्झॅक्टली कसं येणार आहे, तर मुलांच्या मनात कुठेतरी भीती निर्माण होते आणि ज्यावेळेस प्रश्नपत्रिका त्यांच्या समोर येतं तेव्हा ते कन्फ्यूज होतात। तर ते होऊ नये यासाठी काय करायचं, मुलांचं जेव्हा संपूर्ण अभ्यास घेऊन होतो, त्यांचं पाठांतर, गणित, ग्रामर सगळं जेव्हा त्यांचं घेऊन होतं, तर पेपर पॅटर्नच्या अकॉर्डिंगली त्यांना प्रश्नपत्रिका अशा प्रकारे बनवून द्यायची। आता पुढे मी तुमच्यासोबत प्रश्नपत्रिका शेअर करणारच आहे की जे माझ्या ट्युशनच्या मुलांसाठी किंवा माझ्या मुलांसाठी मी काढून ठेवते। आता प्रत्येक मला काही मैत्रिणी सांगतात की तू या विषयाची ही पेपर पॅटर्न म्हणजे दाखव किंवा प्रश्नपत्रिका बनवून दाखव, तर ते मला पॉसिबल नाही आहे, कारण प्रत्येक शाळांचं पोर्शन वेगळं असतं, त्यांना परीक्षेला धडे वेगळे असतात, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप वेगळं असतं। तर मी फक्त तुम्हाला एक एक्सप्लेन करू शकते आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या मुलांसाठी किंवा तुमची जर ट्युशनची मुलं असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही प्रश्नपत्रिका तयार करू शकतात। तर आता जसं की प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला असतो फिल इन द ब्लँक्स असतो, मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता। आता जसं मी मागे सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की मुलांना जर खूप जास्त सिलेबस असेल, जसं की आता 6 महिन्याची परीक्षा आहे तर सिलेबस जास्त असतं, मग त्याच्यामधले तुम्ही जर समजा 5 ते 6 फक्त रिकाम्या जागा तुम्ही त्याच्यामध्ये टाकल्या किंवा ट्रू ऑर फॉल्स तुम्ही टाकले, मॅच द फॉलोइंग टाकले, तर त्याच्यामध्ये मुलांना कळेल की ही प्रश्नपत्रिका अशा प्रकारे येते, मग आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत, मॅच द फॉलोइंग। आणि अजून एक गोष्ट की मुलांना ना प्रश्न वाचायला शिकवा। जेव्हा ते छोटे असतात ना, म्हणजे पहिली दुसरीला, तेव्हाच त्यांना प्रश्न वाचायला शिकवा, जसं की आन्सर द फॉलोइंग। आता कधी कधी टीचर मदत करतात पण काही शाळांमध्ये मुलांना प्रश्न वाचून नाही दाखवले जात, मग अशा वेळेस मुलांना ही हॅबिट लावणं खूप गरजेचं आहे, कारण मुलं कसं ना, त्यांना जो प्रश्न दिसला का तिकडेच ते सुरू होतात सॉल्व्ह करायला, पण त्यांना कळत नाही की एक्झॅक्टली ते काय करायचं आहे, मग ते कन्फ्यूज होतात। जसे की ट्रू ऑर फॉल्समध्ये साईडला जर डॅश असेल तर तिकडे ट्रू किंवा फॉल्स लिहिण्याच्या ऐवजी ते काहीतरी रिकामी जागा तिकडे भरून येतात। त्यामुळे मुलांना प्रश्न वाचायला आणि तो समजून घ्यायला, म्हणजे समजावा त्यांना की या प्रश्नाचा अर्थ असा असा असतो की मॅच द फॉलोइंगमध्ये तुला मॅच करायचं असतं, किंवा जर असं काही शाळांमध्ये असतं की ए कॉलम दिलेला असतो, बी आणि सेंटरमध्ये त्यांना आन्सर लिहायचं, मग त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही त्यांना ते शिकवू शकता। दुसरी एक गोष्ट म्हणजे की कधी कधी मुलांना कसं, आता सुरुवातीला पहिली दुसरीला असताना त्यांना प्रश्नपत्रिका दिली जाते आणि त्याच्यामध्येच उत्तरं त्यांना लिहायला सांगितलं जातं, पण जसं जसं स्टँडर्ड वाढत जातं तर त्यांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका वेगवेगळी असते, म्हणजे क्वेश्चन पेपर आणि आन्सर पेपर त्यांचं वेगळं असतं। मग त्यांना नीट क्वेश्चन पाहून ते उत्तर त्यांना आन्सर पेपरमध्ये लिहायचं असतं। मग अशा वेळेस मुलं मोस्ट ऑफ द टाईम असं कन्फ्युजन होतं सुरुवातीला की मुलं एकतरी प्रश्न जो आहे तो चुकीचाच म्हणजे चुकीचा नाही करू नये तर सोडून देतात, म्हणजे त्यांना उत्तर येत असतं पण ते कुठेतरी त्यांच्याकडून ते मिस झालेलं असतं किंवा प्रश्न क्रमांक चुकीचा टाकतात। मग अशा वेळेस तुम्ही त्यांना सांगू शकता की अशा प्रकारे हा प्रश्न क्रमांक लिहायचा, प्रत्येक प्रश्न सोडवून झाल्यानंतर तिथे फक्त टिक करून ठेवायचं की जेणेकरून आपल्याला कळेल की हे उत्तर व्यवस्थित आपण सॉल्व्ह केलेलं आहे। त्यानंतर मुलांना काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही परीक्षेच्या दरम्यान तुम्ही फॉलो करायला हव्यात, ज्या मी शेवटी तुमच्यासोबत शेअर करते। आता प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घेणं अजून एक गोष्टीसाठी गरजेचं आहे, ते म्हणजे जर समजा तुमची मुलं ॲव्हरेज आहेत आणि मुलांना पासिंग मार्क्स मिळणंसुद्धा थोडंसं कठीण होतं। मी त्याचं रिझन तुम्हाला सांगितलेलं आहे की मुलं कधी कधी अभ्यास नाही करत, कधी कधी आपल्याकडूनच म्हणजे आपण त्यांना वेळ नाही देऊ शकत आणि ऐन परीक्षेच्या वेळेस आपल्याला असं वाटतं की अरे अभ्यास झालेला नाही आहे, मग मुलांना पासिंग मार्क्स मिळणंसुद्धा थोडंसं कठीण होऊन जातं, किंवा काही मुलं खूप प्रयत्न करतात पण त्यांच्याकडून ती उत्तरं होत नाही। मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, ते पेपर पॅटर्नवरून तुम्हाला आयडिया येऊ शकते की जर समजा 30 मार्काचा पेपर आहे तर 30 मार्कासाठी पासिंग मार्क्स असतात की 12 पासिंग मार्क्स असतात, मग ॲटलिस्ट त्यांना 15 ते 18 मार्क्स
मार्क्स तरी मिळाले पाहिजेत किंवा ॲटलिस्ट 12 मार्क्स पासिंग मार्क्स तरी मिळाले, तर ते पासिंग मार्क्स कुठून त्यांना मिळू शकतात, जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतात त्याच्यावरून. मग त्या पेपर पॅटर्नच्या अकॉर्डिंगली तुम्ही त्यांच्याकडून ऑब्जेक्टिव्स करून घेऊ शकता थरली एकदम, का म्हणजे त्याच्यामध्ये मिस्टेक नाही झाली पाहिजे. काही जे छोटे मोठे जे क्वेश्चन आन्सर्स असतात जे त्यांना होऊ शकतात ते तुम्ही करून घेऊ शकतात त्यांच्याकडून. तर अशा प्रकारे मग मुलांना पासिंग मार्क्स मिळणं थोडंसं सोपं जातं जर पेपर पॅटर्न तुम्ही जर अशा प्रकारे फॉलो केली तर. म्हणून पेपर पॅटर्न खूप महत्त्वाचे आहे. मी भरपूर पालकांना पाहिलेलं आहे की फक्त मुलांचा अभ्यास घेतात आणि पेपर पॅटर्न इग्नोर करतात. मग त्याच्याने कोणते क्वेश्चन्स येणार आहेत ना ते आपल्याला कळत नाही. आता कधी कधी बघा प्रश्न उत्तर जेव्हा वहीमध्ये दिलेले असतात तेव्हा त्याच्यामध्ये क्रॉसवर्ड पझल कधी कधी नसते, पण पेपर पॅटर्नमध्ये ती असते. मग तिथे गेल्यानंतर मुलं कन्फ्यूज होणार कारण त्यांना माहितीच नाही की क्रॉसवर्ड पझल म्हणजे काय आहे. मग त्याच्यामध्ये जे त्या मुलांनी जे ह्याच्यामध्ये जे पाठांतर म्हणजे ऑब्जेक्टिव्समध्ये जे क्वेश्चन आन्सर्स लर्न केलेले असतात ना ते त्यांना क्रॉसवर्ड पझलमध्ये देतात. मग त्याच्यासाठी पेपर पॅटर्न समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मी तुम्हाला पुढे आता दाखवते की कशाप्रकारे तुम्ही प्रश्नपत्रिका तयार करू शकता. त्याचसोबत तुम्ही अशा प्रकारे मुलांच्या एक्झामचं टाईम टेबल पेपरवरती लिहून जिथे तुमचं सतत लक्ष जाईल म्हणजे एखाद्या कपाटावरती किंवा फ्रीजवरती तुम्ही लावू शकता, जेणेकरून उद्या कोणता पेपर आहे आणि त्याची कोणती प्रिपरेशन करून घ्यायची आहे हे आपण काम करता करता सुद्धा आपल्याला लक्षात येऊ शकतं. पहिलीच्या मुलाची पेपर पॅटर्न दिलेली आहे, त्याच्यानुसार मी पेपर काढलेला आहे. जसे की ते मॅच द फॉलोविंग आहे. त्यांना मराठीमध्ये नंबर्स आहेत 1 ते 10. त्यानंतर इथे मिसिंग लेटर्स आहेत आणि सध्या त्यांना अ ते ण पर्यंतच अक्षरं आहेत. इथे अंडरलाईन द फॉलोविंग लेटर्स, लुक ॲट द पिक्चर अँड सर्कल. त्याच्यानंतर इथे काउंट अँड राईट आहे. त्याचसोबत इथे लेटर बघून पिक्चर ड्रॉ करायचं आहे. इथे लेटर लिहायचं आहे पिक्चर बघून आणि इथे फक्त कलर करायचं आहे. त्यानंतर हा आहे मॅथ्सचा पेपर. आता इथे नेहमी कसं असतं ना की नेम्स किंवा नंबर्स लिहायला देतात, पण त्यांच्या पेपर पॅटर्नच्या नुसार त्यांना मिक्स देतील. म्हणजे जर स्पेलिंग दिली असेल तर नंबर्स लिहायचे, नंबर दिला असेल तर स्पेलिंग लिहायची आहे. मग म्हणून अशा प्रकारे पेपर पॅटर्न दिली ना का मग आपल्याला थोडंसं इझी पडतं त्यांना पेपर काढण्यासाठी. तर त्यांना स्मॉलर बिगर नंबर सर्कल करायला आहेत. त्याच्यानंतर इन्क्रीजिंग ऑर्डर डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये नंबर्स वगैरे लिहायला आहेत. ॲडिशनचे त्यांना सिंगल डिजिट आहेत. त्यानंतर हे वर्ड प्रॉब्लेम्स वगैरे आहेत. आता मी अर्णवला वाचायला शिकवले म्हणून त्याला हे वर्ड प्रॉब्लेम्स वाचता येतात. तर तुम्हाला मुलांना वाचता येत नसेल ना तर आधी त्यांना वाचायला शिकवा, म्हणजे जेणेकरून त्यांना असा प्रश्न वाचतील. जसे की आता इथे मॅच द फॉलोविंग आहे, म्हणजे त्यांना इझिली कळेल की कसं मॅच करायचं वगैरे ते. त्याचसोबत त्यांना मॉरल सायन्स म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशन ज्याला आपण बोलतो ना त्याचासुद्धा त्यांना रिटर्न पेपर आहे. हे मलासुद्धा आधी माहिती नव्हतं. मग त्याच्यामध्ये मी काय केलं, जवळजवळ त्यांना 5 धडे आहे. मग त्याचे सर्व फिल इन द ब्लँक्स मी अशा प्रकारे एकत्र लिहिलेले आहेत. त्यानंतर इथे ट्रू और फॉल्स वगैरे दिलेले आहेत आणि खूपच जास्त सिलेबस आहे, पण तो करतो म्हणून मला एवढं काय वाटत नाही. आता त्यांना हे स्पेलिंग्स दिलेले आहेत आणि मग त्याच्यानंतर या स्पेलिंग्स त्यांना करेक्ट करून लिहायच्यात. म्हणजे स्पेलिंगमध्ये मिस्टेक्स दिलेले आहेत ते त्यांना ओळखायचे आहेत आणि करेक्ट स्पेलिंग इथे लिहायचे आहेत. त्यानंतर इथे त्याची आन्सर द फॉलोविंग वगैरे आहेत. आणि मी अशा प्रकारे हे पेपर तुम्ही काढले ना की त्याचे 2-3 झेरॉक्स काढून ठेवायचे अशा प्रकारे, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस लिहायला नको. मग तुम्ही एक जर पेपर त्यांना सोडवायला दिला आणि मग नंतर मग दुसरा पेपर त्या जर पेपरमध्ये मिस्टेक्स असेल तर त्या करेक्ट करून मग त्यांना दुसरा पेपर तुम्ही देऊ शकता. असे 2-3 एका पेपरचे झेरॉक्स काढून ठेवायचे, म्हणजे मग त्यांची सतत ते करून मग त्यांची प्रॅक्टिस होते. तर अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्नपत्रिका बनवू शकता आणि जेव्हा तुम्ही कामामध्ये बिझी असेल तेव्हा तुम्ही मुलांना हे सोडवायला देऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही ते चेक करू शकता. आता परीक्षेच्या दरम्यान काही गोष्टींची काळजी घेणं हे पालकांनी सुद्धा अनिवार्य आहे. ते म्हणजे की मुलांचा रात्री खूप जास्त जागून अभ्यास घेऊ नका. मुलं पार थकलेली असतात, ती भलेही तुमच्या भीतीपोटी अभ्यासाला बसतील, पण तुम्हाला जसं त्यांच्याकडून प्रतिसाद हवा आहे तसा मिळणार नाही, कारण मुलंसुद्धा थकलेली असतात. मग तुम्ही जर विचार केला की उगाचच ॲक्च्युली तुमचीसुद्धा चिडचिड होईल त्याच्यामध्ये की तुम्हीसुद्धा कामावरून थकून आलेले आहात आणि तुम्ही तेव्हा मुलांचा अभ्यास घ्यायला बसलेले आहात. तर तसं नाही. जर त्यांचा क्लासेसमध्ये जर तुम्ही लावले असेल, जर तुम्ही रात्री जर उशिरा येत असाल, तुम्हाला खूप जास्त दिवसभरामधून जर वेळ मिळत नसेल अभ्यास घेण्यासाठी, तर तुम्ही त्यांना क्लासेस किंवा ट्युशन लावू शकता जर तुम्हाला गरज वाटत असेल तर. अन्यथा काही मुलं स्वतःसुद्धा अभ्यास करतात. मग रात्री जागून त्यांचा अभ्यास करून घेऊ नका. 12-1 वाजेपर्यंत काही पेरेंट्स जागतात, कारण सकाळी दुसऱ्या दिवशी मुलांना शाळासुद्धा असते. मग तेव्हा तुम्ही
कितीही त्यांच्याकडून छान तयारी करून घेतली ना आणि त्यांना झोप आली ना, तर मग तिकडेच सगळा गेम संपला असं म्हटलं तरी चालेल. मुलांना पेपर नीट लिहिता येणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त म्हणजे ट्राय करा की मुलं जेव्हा फ्रेश असतात ना तेव्हा त्यांच्याकडून अभ्यास करून घ्या. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पेपर लिहिल्यानंतर जेव्हा तुम्ही घरी अशा प्रकारे मुलांची पेपरची प्रॅक्टिस घेतात तेव्हा नेहमी त्यांना तो पेपर व्यवस्थित एकदा चेक करायला सांगा की प्रश्नोत्तरं व्यवस्थित लिहिलेली आहेत की नाही, एकूण एक प्रश्न सोडवलेला आहे की नाही. कारण मुलं आहे शेवटी, ते लहान आहेत, आपण त्यांना कितीही सांगितलं तरी पण ते नाही ऐकत. ते आपल्याला सांगतात की हो मी पेपर चेक केला, मी पेपर चेक केला. पण जेव्हा ही गोष्ट तुम्ही सुरुवातीपासून जेव्हा त्यांच्या मागे लागून त्यांना सांगाल ना की पेपर चेक करायचं, तर ती मुलं करतात सुद्धा. कारण असतं मुलं घाईघाईमध्ये काही स्पेलिंग उलटसुलट लिहितात, काही अक्षरं उलटसुलट लिहितात किंवा उत्तर येऊनसुद्धा त्यांनी चुकीचं लिहिलेलं असतं. मग जेव्हा आपण त्यांना अशा प्रकारे सवय लावतो की पेपर लिहिल्यानंतर अशा प्रकारे चेक करायचा, मग त्यांना ती त्यांची चूक कळते. ज्यावेळेस तुम्ही त्यांचा पेपर चेक करता घरी, जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका काढून उत्तरपत्रिका जेव्हा चेक करत असताना, तेव्हा त्यांना बाजूला बसवा आणि जर त्यांचे काय मिस्टेक झालेले आहेत ते त्यांना तिकडेच दाखवा. ते नसताना जर तुम्ही पेपर चेक केला तर त्याचा काहीच अर्थ नाही. कारण आपल्याला मुलांना जाणीव करून द्यायची की इथे मिस्टेक होण्याचे चान्सेस जास्त आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट की मुलांना शक्यतो सांगा की पेपरमधली जी उत्तरं आहेत ती सोडवून यायची नाही. काहीही जे काही माहिती असेल ना ते तिथे सोडवून यायचं. टायमर मुलांना लावून द्या. ही महत्त्वाची गोष्ट मी सांगायची विसरली की मुलांनासुद्धा एक्झाम शाळेमध्ये परीक्षा लिहित असताना त्यांना टाईम पिरियड दिलेला असतो आणि त्याच्यामध्येच त्यांना पेपर कंप्लीट करायचं असतं. तसंच घरीसुद्धा जेव्हा तुम्ही त्यांना पेपर लिहायला द्याल तेव्हा असं नका करू का हां चला अर्धा पेपर आत्ता सोडवला, अर्धा पेपर संध्याकाळी. नाही, त्यांना टाईम लावून द्या आणि त्यांना सांगा की एवढ्या टाईमच्या ड्युरेशनमध्ये पेपर कंप्लीट करायचा आहे. आणि शक्यतो शाळेमध्ये जर समजा एखादा पेपर कंप्लीट करायला 2 तास असतील तर त्यांना तुम्ही ॲटलिस्ट 1.5 ते पावणे 2 तासाचं मार्जिन द्या आणि त्याच्यामध्ये त्यांना पेपर कंप्लीट करण्याची सवय लावा. जेणेकरून उरलेली जी 15 मिनटं असतात ती फक्त आणि फक्त पेपर चेक करण्यासाठी त्यांना ठेवून द्यायची. म्हणजे ही जी सवय आहे ती जेव्हा ते मोठी होतात ना, जेव्हा 9वी 10वीला जेव्हा ते पेपर जेव्हा सॉल्व्ह करतात तेव्हा त्यांना ती थोडीशी इझी पडते. म्हणजे जितक्या लवकर पेपर त्यांचा होईल तितक्या लवकर त्यांना त्यांचा पेपर चेक करायला किंवा काही मिस्टेक जे असेल ते सुधारायला त्यांना वेळ मिळेल. तर अशा प्रकारे तुम्ही परीक्षेची तयारी करून घेऊ शकता. आणखी जर काही तुमचे प्रश्न असतील तर ते कमेंट करून मला नक्की सांगा. मी हळूहळू त्याबद्दल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि मला माहिती आहे की कमेंटला उत्तर करायला मला थोडासा वेळ नाही मिळत, पण तुमच्या कमेंट मी वाचते आणि जसं शक्य असेल तसा मी रिप्लायसुद्धा करते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी युजफुल वाटला असेल अशी मी अपेक्षा करते. चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.